हॅलो स्टुडंट, मी श्रद्धा बागुल तुमचं पुन्हा एकदा महाराष्ट्र मीडिया चॅनलवर स्वागत करते. आज आपण इयत्ता 7वीचे इतिहास व नागरिकशास्त्र हा विषय बघणार आहोत. सुरू करण्याआधी अजूनही तुम्ही महाराष्ट्र मीडिया चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन मिळवा. महाराष्ट्र मीडिया चॅनलवर तुम्हाला 1ली ते 12वीपर्यंत सगळ्या विषयांचे व्हिडिओ अवेलेबल होतील, तर नक्की बघा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक, कमेंट, शेअर करायचं विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील व्हिडिओमध्ये स्वराज्याचा कारभार हा धडा अभ्यासलाच आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला आदर्श राज्यकर्ते हा धडा अभ्यासायचा आहे. तर आज आपण बघणार आहोत आदर्श राज्यकर्ते. तर सुरुवात करूया. स्वराज्य स्थापनेपूर्वी महाराष्ट्रावर आदिलशाही, सिद्धी, पोर्तुगीज आणि मुघल या सत्तांचे वर्चस्व होते. या सत्तांविरुद्ध शिवाजी महाराजांनी संघर्ष केला. ते सर्व प्रकारच्या प्रतिकूल परिस्थितीस सामोरे गेले. त्यांनी स्वतंत्र व सार्वभौम असे स्वराज्य स्थापन केले. या स्वराज्याच्या कारभाराची व्यवस्था लावून दिली. स्वराज्याचे सुराज्य केले. महाराजांनी आपल्या कर्तृत्वाने नूतन सृष्टीचं निर्माण केली. स्वराज्य स्थापनेसाठीचा संघर्ष करताना महाराज स्वतः अनेक मोठ्या धोक्यांना सामोरे गेले. अफजल खान भेटीचा प्रसंग, पन्हाळ्याचा वेढा, शाहिस्ते खानावरील छापा, आग्र्यातून करून घेतलेली सुटका, हे सर्व प्रसंग मोठ्या जोखमीचे होते. त्यांनी या सर्व प्रसंगावर यशस्वी मात केला. यातून ते सुखरूपपणे बाहेर पडलेत. पुढे बघूया. संघटन चातुर्य. स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी संघटन चातुर्य. स्वराज्य कार्यासाठी महाराजांनी आपल्या सभोवतालच्या लोकांना प्रेरित केले. त्यांच्याकडे विलक्षण संकट चातुर्य होते. त्या चातुर्याच्या जोरावर त्यांनी आपल्याभोवती शूर व जीव देणारे लोक गोळा केले. स्वराज्याच्या कार्यात त्यांच्या या सहकार्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता आपले कर्तव्य पार पाडले. अफजल खान भेटीच्या प्रसंगी अत्यंत धोक्याच्या क्षणी बडा सय्यद यास ठार करणारा जिवा महाला, पन्हाळगडचा वेढा ओलांडून जाताना शिवाजी महाराजांच्या भूमिकेत वावरणारा शिवा, काशीद महाराज विशाळगडाकडे जात असताना त्यांचा पाठलाग करणाऱ्या शत्रूची वाट रोखून धरणारा बाजीप्रभू देशपांडे, पुरंदरचा किल्ला लढवणारा मुरारबाजी देशपांडे, सिंहगड जिंकण्यासाठी थरारतीर्थी पडलेला तानाजी मालुसरे, महाराजांच्या आग्र्याहून सुटकेप्रसंगी मोठी जोखीम पत्करणारे हिरोजी फर्जंद आणि मदारी मेहतर अशी अनेक उदाहरणे स्वराज्य उभारणीच्या कार्यात आढळतात. महाराज आपल्या सहकाऱ्यांची काळजी घेत असत. उदाहरणार्थ, स्वराज्य स्थापनेच्या कार्यात कान्होजी जेधे हे त्यांच्याबरोबर आरंभापासून होते. उतारवयी ते आजारी पडले. त्यावेळी महाराजांनी त्यांना औषधोपचार कोणत्या प्रकारचे हयगय करू नये असे सांगितले. या मुद्द्यामध्ये कोणी कशी महाराजांना सहकार्य केले आहे, कोणती त्यांची काळजी घेतलेली आहे, याची माहिती आपल्याला बघायला मिळते. पुढे बघूया रयतेची काळजी हा मुद्दा. रयतेची काळजी. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात महाराजांचा शत्रूंशी संघर्ष चाललेला होता. शत्रूंच्या स्वाऱ्यांमुळे प्रजा त्रस्त होत असे. अशा वेळी रयतेची जास्तीत जास्त काळजी घेण्याचा महाराजांचा प्रयत्न असे. शाहिस्ते खानाच्या स्वारीच्या वेळी महाराजांनी रहिडखोऱ्यांच्या देशमुखास रयतेसंबंधी आपले कर्तव्य पार पाडण्याविषयी ताकीद दिली. त्यांना त्या देशमुखास गावोगावी हिंडून घाटाखाली जेथे सुरक्षित जागा असेल तेथे लोकांना नेण्यास सांगितले. या कार्यास एका घडीचा दिरंग न करणे असे त्यास बजावले. पुढे महाराजांनी त्याला पुढील प्रमाणे सक्त ताकीद दिली. जर रयतेची अशी काळजी घेतली नाही तर मुघल सैन्य येईल, लोकांना कैद करेल आणि त्याचे पाप तुम्हाला माथी बसेल. आपल्या सैनिकांकडून रयतेला त्रास होऊ नये अशी काळजी महाराज घेत असे. महाराज रयतेची काळजी घेण्यासाठी काय काय करत असे हे आपल्याला ह्या मुद्द्यामध्ये स्पष्ट होते. पुढे बघूया लष्करविषयक धोरण.
महाराजांच्या लष्कराची शिस्त कडक होती. सैन्यास वेळच्या वेळी वेतन दिले जावे याबाबत त्यांचा कटाक्ष होता. त्यांनी सैनिकांना वेतन रोख रकमेत देण्याची व्यवस्था केली. मध्ययुगीन भारतात ठिकठिकाणच्या राजवटींमध्ये आणि इतरत्र सैनिकांना रोख वेतनाऐवजी जहागीर देण्याची पद्धत होती. महाराजांनी ही पद्धत रद्द केली. त्यांच्या मोहिमा जेव्हा शत्रूच्या प्रदेशात जात तेव्हा सैनिकास जे काही मिळेल ते सर्व सरकारात जमा करण्यासंबंधी लष्करास ताकीद होती. मोहिमेमध्ये पराक्रम केल्याबद्दल सैनिकांचा मानसन्मान केला जात असे. लढाईत जे सैनिक मृत्यू पावत त्यांच्या कुटुंबियांच्या उदरनिर्वाहाची काळजी घेत असे, जखमी सैनिकांचीही काळजी घेत असत. लढाईत शरण आलेल्या किंवा कैद झालेल्या शत्रू सैनिकांना ते चांगली वागणूक देत असे. पुढचा मुद्दा बघूया, सहिष्णू वर्तन. महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांच्यापैकी आदिलशहा, मुघल आणि सिद्दी या सत्ता इस्लामी होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारात दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. शत्रूकडून एखादा प्रदेश जिंकून घेतला असला तेथील मुस्लिम धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त झालेल्या सोयीसवलती ते तशाच चालू ठेवत. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफी खान लिहितो, शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केला होता की मोहिमेवर असताना मशिदीला धक्का लावू नये. कुराणची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. या मुद्द्यावरून आपल्याला काय स्पष्ट होते की महाराजांना ज्या सत्तांबरोबर संघर्ष करावा लागला त्यांपैकी आदिलशहा, मुघल आणि सिद्दी या सत्ता इस्लामी धर्माच्या होत्या. मात्र त्यांच्याशी संघर्ष करताना महाराजांनी स्वराज्यातील मुसलमानांना आपले प्रजाजन मानले होते. अफजल खानाच्या भेटीच्या वेळी महाराजांच्या सैन्यात सिद्दी इब्राहिम हा विश्वासू सेवक होता. सिद्दी हिलाल हा महाराजांच्या सैन्यातील सरदार होता. स्वराज्याच्या आरमारात दौलत खान हा महत्त्वाचा अधिकारी होता. महाराजांचे धार्मिक धोरण सहिष्णू होते. शत्रूकडून जर एखादा प्रदेश त्यांनी जिंकून घेतला असला तरी तेथील मुसलमान धर्मस्थळांना आधीपासून प्राप्त झालेल्या सोयीसवलती ते कधीच बदलत नव्हत्या, त्या तसेच चालू ठेवायच्या. त्यांच्या सहिष्णू धार्मिक धोरणाबद्दल समकालीन इतिहासकार खाफी खान लिहितो, शिवाजीने आपल्या सैनिकांसाठी असा सक्त नियम केलेला होता की मोहिमेवर असताना मशिदीलाही धक्का लावू नये. कुराणची एखादी प्रत हाती पडल्यास तिला पूज्यभाव दाखवून ती मुसलमान व्यक्तीच्या स्वाधीन करावी. पुढे आहे स्वातंत्र्याची प्रेरणा. शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या प्रयत्नांना एक वेगळे मूल्य आहे. ते मूल्य स्वातंत्र्याचे आहे. दुसऱ्या कोणत्याही सत्तेचे वर्चस्व न मानता आपले स्वतंत्र व सार्वभौम अस्तित्व ठेवणे हा हेतू त्यामागे आहे. परकीय आणि अन्यायी सत्तांच्या विरोधात संघर्ष करताना महाराजांनी इतरांनाही स्वातंत्र्याची प्रेरणा दिली. मुघलांच्या सेवेत असलेला छत्रसाल जेव्हा महाराजांना भेटला तेव्हा त्यांनी त्यास बुंदेलखंडात स्वतंत्र राज्य निर्माण करण्याची प्रेरणा दिली. पुढे बघूया, महाराजांच्या कार्याची थोरवी. महाराजांनी अनेक शत्रूंशी संघर्ष करत करत स्वराज्याची स्थापना केली. ही कृतीच त्यांचे युगप्रवर्तकत्व सिद्ध करते. परंतु या कृतीखेरीज त्यांच्या व्यक्तिमत्त्वामध्ये इतरही अनेक सद्गुणांचा समुच्चय आढळतो. महाराज अत्यंत बुद्धिमान होते. त्यांनी अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या. त्यांना अनेक भाषा आणि लिपी अवगत होत्या. आईवडिलांनी केलेले स्वराज्य स्थापनेचे आणि नैतिकतेचे संस्कार त्यांच्या मनात खोलवर रुजलेले होते. त्यांच्या व्यक्तिमत्वात चारित्र्य आणि सामर्थ्य, शील आणि पराक्रम यांचा समन्वय झाला होता. त्यांच्याकडे नेतृत्व, व्यवस्थापन,
द्रष्टेपणा, राजकीय मुद्दे मुत्सद्देगिरी, मुलकी आणि लष्करी प्रशासनाविषयीचे प्रभावी धोरण, सत्य आणि न्याय यांवरील निष्ठा, सर्वांना समान वागणूक देण्याची वृत्ती, भावी गोष्टींचा आराखडा तयार ठेवण्याचे नियोजन, नियोजित प्रकल्प तडीला नेण्याचे कौशल्य, संकटात खचून न जाता उफाळून येण्याचा निर्धार, सदैव जागृत राहण्याचा सावधपणा इत्यादी प्रकारचे असंख्य गुण होते. स्त्रियांच्या बाबतीत कोणी अनुचित वर्तन केले तर तसे करणाऱ्यास ते कठोर शिक्षा करत असे. प्रजेतील शेतकरी, कारागीर, सैनिक, व्यापारी अशा सर्व घटकांची ते काळजी घेत स्वधर्मातील व्यक्तींप्रमाणेच परधर्मातील व्यक्तींविषयी भेदभाव न करता आदर बाळगत, परधर्मात गेलेल्या व्यक्तींना परत स्वधर्मात घेण्याला ज्या काळात विरोध होता त्या काळात त्यांनी अशा व्यक्तींना परत स्वधर्मात घेतले. प्रसंगी त्यांच्याशी स्वतःचे नाते जोडले. समुद्र पर्यटनास धार्मिक कारणावरून विरोध होता त्या काळात त्यांनी सिंधुदुर्गासारखे जलदुर्ग बांधले आणि आरमाराची निर्मिती केली. समुद्रावरून होणाऱ्या बाह्य आक्रमणाची दखल घेऊन त्यावरचा उपाय त्यांनी तयार ठेवला होता, असा याचा अर्थ होता. ते राज्याभिषेकाद्वारे स्वराज्याचे अधिकृत राजे बनले. त्यांनी एका राज्याभिषेकानंतर धार्मिकदृष्ट्या वेगळ्या प्रकारचा दुसरा राज्याभिषेक करून घेतला. त्यांच्या या सर्व कृती त्यांचे धार्मिक क्षेत्रातील क्रांतिकारक तत्त्व दर्शवणाऱ्या आहेत. स्वराज्यावर जेव्हा जीवघेणी संकट येत तेव्हा सहकाऱ्यांऐवजी किंवा त्यांच्यासह ते स्वतः त्या संकटांना भिडत. त्यामुळे त्यांचे सहकारीही स्वराज्यासाठी प्राण अर्पण करायला सिद्ध असत. अर्थात केवळ अशा मोठ्या संकटांना धैर्याने आणि निर्भयपणाने सामोरे जाणे एवढेच त्यांचे मोठेपण नव्हते. त्यांना आपल्या स्वराज्याला नैतिकतेचा आणि गुणवत्तेचा आधार द्यायचा होता. म्हणूनच महत्त्वाच्या गोष्टीप्रमाणे छोट्या छोट्या गोष्टींच्या बाबतीतही त्यांनी संबंधितांना योग्य ते आदेश दिल्याचे आढळते. सैनिकांनी शेतकऱ्यांच्या शेतातील भाजी देखील जबरदस्तीने घेता कामा नये या अर्थाचा आदेश त्या दृष्टीने आदर्श आहे. त्यांनी झाडे तोडण्यावर घातलेले बंधन देखील महत्त्वाचे आहेत. किल्ल्यांवरील कचरा इकडे तिकडे कुठेही न टाकता परसात जाळावा आणि त्याच्या राखेवर भाजीपाला पिकवावा असा त्यांचा आदेश होता. ते स्वराज्याची उभारणी करताना बारीक सारीक बाबींकडे किती लक्ष देत होते हे यावरून स्पष्ट होते. ते केवळ योद्धे नव्हते तर ते एका नव्या स्वतंत्र, नीतिमान आणि सुसंस्कृत समाजाची निर्मिती करणारे शिल्पकार होते. त्यांची थोरवी सर्वांगीण आहे. आपल्या राष्ट्रीय चळवळीमध्ये महाराज हे एक मोठे प्रेरणास्थान होते. महात्मा ज्योतिराव फुले यांनी समतेच्या संघर्षामध्ये पोवाड्याद्वारे महाराजांची महती सांगितली आहे. लोकमान्य टिळकांनी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली. शिवचरित्राची महती सांगणारे पुस्तक लाला लजपतराय यांनी लिहिलेले आहे. तमिळ काव्याचे पितामह सुब्रमण्यम भारती यांनी शिवाजी महाराज हे आपल्या सहकाऱ्यांना उद्देशून बोलत आहेत असा प्रसंग कल्पवून काव्यरचना केली आहे. विश्वकवी रवींद्रनाथ टागोर यांनी महाराजांवर एक दीर्घ कविता लिहिली आहे. महाराजांच्या राज्य साधनेच्या प्रयत्नांकडे ते थोर अध्याय साधनेचे प्रयत्न म्हणून पाहतात. तर जादूनाथ सरकार यांनी शिवाजी अँड हिज टाइम्स या ग्रंथात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव केला आहे. पंडित जवाहरलाल नेहरू यांनी महाराजांबद्दल असे म्हटले आहे की महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर ते साऱ्या राष्ट्राचे होते. त्यांचे आपल्या देशावर फार प्रेम होते आणि मानवी सद्गुणांचे ते साक्षात प्रतीक होते. भारतातील सर्व भाषांमध्ये महाराजांची प्रेरणा आणि आदर्श सांगणारे साहित्य निर्माण झाले आहेत. शिवाजी महाराजांची ही राज्यकार्याची आणि त्याचे सुराज्यात
रूपांतर करण्याची प्रेरणा, भाव पिढ्यांनाही आदर्श राहील. शिवाजी महाराज एक राष्ट्रपुरुष होते. तर यामध्ये महाराजांच्या कार्याची थोरवी स्पष्ट केली आहे. त्यांच्या गुणांचा, सद्गुणांचा याच्यामध्ये आपल्याला अभ्यास करायला मिळतो. तर अशा प्रकारे आपण आजच्या व्हिडिओमध्ये आदर्श राज्यकर्ता हा धडा अभ्यासलेला आहे. भेटूया नक्कीच पुढील व्हिडिओमध्ये. पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद.